बातमी डॉक्टर सेजल पवार हिच्या संदर्भात स्टँडअप कॉमेडियन मोरे याच्या कार्यक्रमात सेजल पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागलेली आहे। गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर स्टँडअप कॉमेडियन मोरे याच्या कार्यक्रमात डॉक्टर सेजल पवार हिने वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यावरून आता केएम रुग्णालयामध्ये सुद्धा समिती गठीत करण्यात आलेली आहे। 2 सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे। त्यामुळे डॉक्टर सेजल पवार हिच्या अडचणीत वाढ झाली आहे। या कार्यक्रमात मृतदेहाचा अवमान केल्याचा तिच्यावर आरोप आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले। शुभम, किशोरी पेडणेकर ह्या केएम रुग्णालयामध्ये पोहोचलेली आहेत, समिती गठीत झालेली आहे, काय नेमकी कारवाई होणार आहे? जगदीश, सुरुवात पहिले इकडनं होते की मनोरंजनासाठी हे स्टँडअप कॉमेडियन समोर येत असतात, पण मात्र प्रणित मोरे हे स्टँडअप कॉमेडियन नाहीच। कारण की अर्थातच त्यांचे सर्व कार्यक्रम नीट बघितले तर मग लक्षात येतं की आपणच कार्यक्रमाची तिकीट घ्यायची आणि आपणच प्रणित मोरे आधी विचारतो की हे सर्व सोशल साईट्सवर जाणारे आपला कन्सेंट आहे का? हो उत्तर म्हणून सगळ्यांचं येतं आणि त्यानंतर मनाला येईल आणि वाटेल ते विषय त्या ठिकाणी येत असतात। त्यामुळे स्टँडअप कॉमेडी ही तर कधी प्रणित मोरेच्या शोमध्ये झालेलीच नाही। अशामध्येच सेजल पवार ज्या शोमध्ये गेली होती तिथे पण कोणत्याही प्रकारची स्टँडअप कॉमेडी झाली नव्हती, पण सेजल पवार हिला पण तशाच पद्धतीने प्रश्न विचारला आणि त्यानंतर मात्र तिने या सर्व एक मेडिकल लाईनची जी प्रॅक्टिस करणारी डॉक्टर आहे किंवा स्टुडंट आहे तिने ह्या सर्व वक्तव्य केलं आणि तिच्या अडचणींमध्ये पण वाढ झाली आणि प्रणित मोरे जो कधी स्टँडअप कॉमेडियन नव्हता पण बिग बॉस पर्यंत गेला, त्यानंतर देखील त्याचे शोज चालू राहिले। कारण की एक असा माणूस जो आपल्याला बोलवतो आणि त्यानंतर आपणच आपल्या स्टोऱ्या त्याला सांगायच्या, तो स्टँडअप कॉमेडियन कसा काय असा सर्वप्रथम प्रश्न उपस्थित होतो। त्यानंतर समजा पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या आज केएम रुग्णालयात गेल्या होत्या। खरं तर डॉक्टर सेजल पवार ही त्या ठिकाणी काम करत असते आणि तिची कुठेतरी बदली व्हावी अशा पद्धतीत त्यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे आणि असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि प्रणित मोरे याचे शोज बंद होतात का किंवा असे 370 ची बिर्याणी असेल किंवा मग सेजल पवारचं वक्तव्य असेल, असे असंख्य वक्तव्य जे आहेत ते आता हळूहळू समोर येत आहेत। जगदीश, ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा।